नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 मार्च 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून कोणाला सुख देऊ नका। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात अनेक महिन्यानंतर पुन्हा चेन स्नेचिंगचा प्रकार सोमवारी सायंकाळी अर्जुन नगरातील राष्ट्रसंत कॉलनीत घडला। नागरिकांनी धाव घेऊन त्या दोन भामट्यांचा पाठलाग केला असता दोघेही पसार झाले। शहरात अनेक महिन्यानंतर चेन स्नेचिंगचा प्रकार पुन्हा सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान समोर आला। शहरातील अर्जुन नगरात राहणाऱ्या फिर्यादी महिला लग्नावरून घरी पायी येत असता त्यांचा अज्ञात 2 मास्कधारी भामट्यांनी दुचाकीने पाठलाग केला। फिर्यादी महिला माया सुधाकर उमप राष्ट्रसंत कॉलनीत पोहोचताच एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र माया उमप यांच्या सतर्कतेने दोघांचा डाव फसला। महिलेने आरडाओरडा केल्याने भामट्याने दुचाकीने तात्काळ पळ काढला। नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन अज्ञात 2 भामट्यांचा पाठलाग केला असता दोघेही पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस सुद्धा दाखल झाले। गाडगेनगर पोलीस उपनिरीक्षक राजू जठाले यांनी महिलेची तक्रार घेऊन अज्ञात 2 चेन स्नेचर विरुद्ध गुन्हे दाखल केले असून दोघांचा शोध पोलीस घेत आहे। तिवसा तालुक्यातील पत्रकार प्रशिक मक्केश्वर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर पत्रकार संघरक्षक कायदा अंतर्गत कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन बडनेरा येथील पत्रकार व सामाजिक संघटनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडनेरा यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील एका वृत्तपत्राचे निर्भीड पत्रकार प्रशिक मक्केश्वर यांनी एका पानटपरीवाल्यावर गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याची बातमी प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक नसलेल्या या गावगुंडांनी पत्रकार प्रशिक मक्केश्वर यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याआधी सुद्धा त्यांनी वाळू माफियांचा भांडाफोड करणाऱ्या बातमी प्रसारित केल्यानंतर त्यांना वाळू माफियांचे धमकीचे फोन सुद्धा आले होते, मात्र पोलिसांनी वेळीच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली असती तरी या घटनेची पुनरावृत्ती झाली नसती। मात्र गावगुंड असो की असामाजिक तत्वाचे माफिया असोत, यांचे व पोलीस प्रशासनाचे सुमधुम संबंध सुपरिचित आहेत। म्हणून पोलीस प्रशासन पत्रकाराकरिता असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने गावगुंडांचे धाडस वाढत आहे। तरी पत्रकारांवर होत असलेल्या या हल्ल्याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेऊन कायद्याची अंमलबजावणी करीत संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी एकमुखी मागणी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे। भारताच्या संविधानानुसार ज्या प्रकारे प्रसार माध्यमाला
जो अधिकार मिळाला आहे आणि त्या अधिकाराला तुळवळून ज्याप्रमाणे अगर गावगुंड अगर अशा प्रकारचे हल्ले करत असतील तर सामान्य जनतेला पुष्कळ हा विचार करण्यासारखं झालेला आहे। पोलीस प्रशासनाने गंभीर होऊन सदर जो प्रकरण घडलेलं आहे आणि एक व्याच्याता फोडण्याचं काम जो प्रसारमाध्यम करतो आणि त्याच माध्यमातून पत्रकार बांधव हा आपला जीव मुठीत घेऊन जो काम करत असतो, लेखणी हे एक दुधाची आणि तलवारची धार आहे। त्या धारीला अगर जर बोखळ करण्याचा प्रयत्न जर कोणी गावगुंड करत असतील तर त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व यांच्यासोबत तिवसा येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर काही गावगुंडांनी हल्ला केला। विषय फक्त हाच होता की त्यांनी एक बातमी प्रसारित केली होती की एका टपरीधारकाला काही गावगुंडांनी मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या संदर्भात त्यांनी जी बातमी प्रसारित केली तर त्या गावगुंडांनी त्यांचा वचपा काढण्याकरता त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। ही खरोखर निंदनीय बाब आहे। तिवसा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असतील, मात्र पोलीस प्रशासन पत्रकारांसंदर्भात गंभीर नाही असं अनेक वर्षापासून आणि दिवसापासून दिसून येतं। कारण पत्रकार संरक्षण कायदा झाला तेव्हापासून असं ठोस कोणतीही असं कलम किंवा कोणती कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही असं दिसून येते। मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाने गंभीर राहून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद भट्टर साहब। हमारे मचिंद्र के अंदर दैनिक सकाळ के प्रतिनिधि प्रशिक मकेश्वर का जो हमला हुआ है, पत्रकार पे हमला होना तो बहुत बड़ी बात है। आजकल पत्रकार अपना रिस्क लेके अपने जान में जोखिम में डाल के पत्रकारिता करता है, वो न्यूज़ आप जनता तक पहुँचाता है। और हम ये चाहते हैं कि जो दूसरे के अंदर पत्रकार पे जो हमला हुआ वो हमला नहीं होना चाहिए। जो पुलिस प्रशासन ने प्रेस अधिनियम के अंतर्गत जो कार्रवाई की है उससे बढ़कर कार्रवाई उस पर होना चाहिए। तो घर जाके उस पर हमला किया गया है और सच्चाई दिखाना एक पत्रकार का अधिकार है, चौथा हिस्सा माना जाता है मीडिया को। और हमको इस हिंदुस्तान के अंदर लोकतंत्र के अंदर बाबा साहेब भीमराव अंबेडकर ने संविधान के अंदर हमको ये अधिकार दिया है कि हम निष्पक्ष पूरी न्यूज़ जनता तक पहुँचाए, जनता तक फ्लैश करे, उस चीज़ के ऊपर प्रशासन अमल करे, प्रशासन के ख्याल में है, पत्रकार वो काम करता है। पत्रकार पे हमला होना बोले तो बहुत बड़ी बात हो गई है। तो हमने उसी को देखते हुए बडनेरा पुलिस स्टेशन के हमने एक डिप्यूटेशन दिया। बडनेरा के पूरे सभी वरिष्ठ पत्रकार यहाँ पहुँचे। हमने उसके अंदर ये मांगनी की है अमरावती के कमिश्नर नवीन चंद्र रेड्डी से कि इसके ऊपर अधिक से अधिक कार्रवाई की जाए, जल्द से जल्द कार्रवाई की जाए। अभी देखते हैं अब इस पर पुलिस क्या कार्रवाई लेती है। धन्यवाद। हे होते दैनिक हलचलचे संपादक मुख्तार अहमद। तिवसा येथील दैनिक सकाळच्या पत्रकारावर प्रशिक मकेश्वर असं त्यांचं नाव होतं, त्यांच्यावर काही गावगुंडांनी हल्ला केला होता आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून बडनेरा येथील पत्रकारांनी येथील प्रभारी जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना निवेदन दिलं आणि संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। कॅमेरा पर्सन राहुल वानखेडेसोबत मी मचिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती। बडनेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मगर यांना निवेदन देतेवेळी सिटी न्यूज चॅनल बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर, जन आक्रोशचे संपादक सुनील इंगोले, दैनिक देशोन्नतीचे जीवन राऊत, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, दैनिक हलचलचे मुख्तार अहमद, दैनिक मतदारचे नकुल नाईक, बडनेरा टुडेचे मंगेश चव्हाण, सादिक शाह आदी उपस्थित होते। एकच मिशन जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी अद्यापही मंजूर न झाल्याने राज्यातील सर्व 18 लाख कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। अमरावती शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी काम बंद आंदोलनात उतरले आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी भजन सादर करून देशभक्ती नारे दिले, तर शहर पोलीस आयुक्तालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयासमोर घोषणा दिल्या। अनेक वर्षापासून जुनी पेन्शन मागणीकरिता वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करण्यात आले। काहीच महिन्याआधी झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर विक्रमी मोर्चा काढून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते। आता पुन्हा मागणी मान्य न केल्याने राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। सोमवारी झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्याने रात्री 12 वाजतापासून राज्यातील सर्वच कर्मचारी संपावर गेले आहे। यात शिक्षक, मनपा, नगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभाग, सफाई कर्मचारीचा सुद्धा सहभाग आहे। अमरावती शहरातील महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोर भजन सादर करून आंदोलन केले। ढोलकी वाजवीत देशभक्तीवर घोषणा देण्यात आल्या। हातात राष्ट्रध्वज घेऊन समान काम समान वेतन, सर्वांना हवी एकच पेन्शन,
NPS रद्द करून जुनी पेन्शनच्या घोषणा देण्यात आल्या। यासोबतच अमरावती पोलीस आयुक्तालयातील इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या। भविष्य आहे ना खाली असून त्याला पकडा एकदम या नाही हमारी ताकत भारत माता की वंदे वंदे मातरम। मध्यवर्ती कार्यालयीन कर्मचारी संघटना चे संलग्न पोलीस आयुक्त मंत्रालयीन कार्यालयीन कर्मचारी संघटना आज 14/3/2023 रोजी संप पुकारण्यात आलेला आहे। संप पुकारण्याचे पहिले कारण म्हणजे की 2005 नंतर जे सेवेत दाखल झाले त्यांना जुनी पेन्शन सुरू करण्यात यावी आणि जर एका प्रतिनिधीला जर 5दा जर निवडून आला तो प्रतिनिधी तर त्याला 5दा पेन्शन सुरू होते आणि एखादा कर्मचारी किंवा अधिकारी हा आयुष्यभर म्हणजे आपल्या 58 वर्षापर्यंत सेवा करतो, परंतु त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे। तसेच जर समजा NPS जर चांगली असेल तर गव्हर्नमेंटनं ते सर्वांना लागू करावी आणि आणि जर जुनी पेन्शन योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येत नसेल तर गव्हर्नमेंटनं ते सुद्धा याच्यामध्ये कर्मचारी संघटनेशी समन्वय करून त्याचा सुद्धा लेखाजोखा त्या समितीसमोर ठेवण्यात यावा। आमची इतकीच मागणी आहे की आम्ही शासकीय नोकर असून आम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही मध्यवर्ती कार्यालयीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्ताने संलग्न असून आम्ही हा 14/3/2023 चा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच
बापाची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची. हम सब आणि शेवटपर्यंत आपण असेच लढत राहू अशी आजच्या दिवशी त्याचं कितीतरी चित्र उमटलेलं दिसलं आपल्याला. जेव्हा आपण सर्व जर एकत्र आलो तर काहीही करू शकतो हे आपण शासनाला दाखवून दिलेलं आहे. आता शासनाचा आपण जर आपला संप असा कायम ठेवला बेमुदत तर शासनाला आपल्याला पेन्शन दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण सर्व कर्मचारी लढत राहू आणि एकत्र राहू. एकच मिशन, एकच मिशन. राज्यात सुरू असलेल्या बंदामुळे इतर व्यवस्थेवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रत्येक शहरातील प्रभागात हात से हात जोडो अभियानाला सुरुवात करण्यात आली. अमरावती शहरातील रहाट गावातून पहिल्याच अभियानाला सुरुवात करून अनेक नागरिकांच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण अमरावती शहरात व जिल्ह्यात हात से हात जोडो अभियानाला 14 मार्चपासून अभियानाला सुरुवात करण्यात आली. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 वाजता मुख्य चौक रहाटगाव इथून या अभियानास सुरुवात करण्यात आली. येथील बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी महापौर मिलिंद भाऊ चिमोटे, आपले सर्वांचे लाडके नेते श्री विलास भाऊ माजी महापौर, हात से हात जोडो या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तरी संपूर्ण नागरिकांनी या देशाला हुकुमशाहीकडून वाचवायचं असेल तर सर्व नागरिकांनी एकत्रित आलो पाहिजे. त्याकरिता आपण या अभियानामध्ये सहभागी व्हा ही आपणास नम्र विनंती. हात से हात जोडो, हात से हात जोडो या अभियानात आपण सर्वांनी सहभाग घ्या. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा भारत जोडो, नफरत छोडो, नफरत छोडो. पदभ्रमण करीत हात से हात जोडो अभियान अंतर्गत परिसरातील नागरिकांसोबत सत्ताधारी पक्षातर्फे देशात निर्माण करण्यात येत असलेली महागाई, बेरोजगारी, जातीवाद याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानात माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश चिटणीस आसिफ तवक्कल, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर अंजली ठाकरे, युवक काँग्रेस जिल्हा निलेश गुहे, युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, NSUI जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, संकेत साहू, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक गोपाल धर्माडे, माजी नगरसेवक विजय वानखडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद, नफरत छोडो, भारत जोडो या घोषणांनी संपूर्ण रहाटगाव परिसर दुमदुमला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कमल प्लाजा, दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम. यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिज़ाइन की वैरायटीज़ के सोफ़े, जिसमें मिलता है L शेप्ड सोफ़ा, appliances,
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। हरिसाल वन परिक्षेत्रातील चित्री वर्तुळात येणाऱ्या जांभू गावातील जंगलात आपल्या शेतातील गहू कापायला गेलेल्या सायली जांभेकर व गायत्री धांडेकर दोघी सकाळी 6 वाजता शेतातील गहू कापत असताना अचानक अस्वलीने व तिच्या 2 पिल्लांनी सायली व गायत्रीवर हल्ला चढवला। यामध्ये दोघी गंभीर जखमी झाल्या असून वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघींना तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। हरिसाल वन परिक्षेत्रातील चित्री वर्तुळात येणाऱ्या जांभू गावातील जंगलात आपल्या शेतातील गहू कापायला गेलेल्या सायली मनोज जांभेकर वय वर्ष 22 व गायत्री शालिकरा धांडेकर वय वर्ष 35 या दोघी सकाळी 6 वाजता शेतातील गहू कापत असताना अचानक अस्वलीने व तिच्या 2 पिल्लांनी सायली व गायत्रीवर हल्ला चढवला। यामध्ये दोन्ही गंभीर जखमी झाल्या असून वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघींना तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे। मात्र सायलीच्या डोक्याची कवटी अस्वलीने ओढल्याने व तिच्या संपूर्ण अंगाला चावा घेतल्याने तसेच गायत्रीच्या पाय व टोंगळ्याला चावा व नखाने ओरपून काढल्याने दोघींना तात्काळ अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची तयारी सुरू आहे। यावेळी धारणी वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर, महल्ले, वनरक्षक उमाडे, तायडे, कस्तुरे सर्व धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार होतपर्यंत हजर होते। तिवसा येथील सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्या घरात घुसून आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी मारहाण करत हल्ला केल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघटना व काँग्रेसच्या वतीने आरोपी विरुद्ध कठोर कारवाई तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावा या अनुषंगाने निवेदन देण्यात आले। तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून सोमवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी हल्ला चढविला। यावेळी घरी कुटुंबांसमवेत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली असून अनेक पत्रकार बांधव संघटना निषेध व्यक्त करीत आहेत। तिवसा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेल्या घटनेची बातमी केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याने पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत आरोपींवर तात्काळ अटक करावी तसेच प्रशिक मकेश्वर यांच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले। काही दिवसापासून सातत्याने अशा गुंड प्रवृत्तीला इझी मनीच्या मागं लागून अवैध धंद्याच्या मागं लागून जो इझी मनी येतो त्यावरून हा एक निष्कर्ष काढता येतो आपल्याला की सामान्य नागरिकाला मारहाणीचा प्रकार, पत्रकारांना धमक्या, शिवीगाळ, आज पत्रकारांच्या घरावर हल्ला झाला, उद्या साधारण माणूस जगण्यास इथे शहरातलं वातावरण बिघडत आहे। त्या वातावरणात राहण्यासाठी पोषक वातावरण असावं म्हणून आम्ही आज पोलीस निरीक्षक यांना भेटायसाठी आलो। त्यांना ही सगळी पार्श्वभूमी समजून सांगितली। इथे अवैध वाळू, वरली मटका, जुगार, दारूचे ठेके असं अवैध प्रमाण खूप जास्त तिवसा शहरात व ग्रामीण भागात पण वाढलं आहे। तर यासाठी आळा घालण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्वजण आज साहेबांना निरीक्षकांना विनंती करण्यासाठी आलो। त्यावर आता साहेबांनी शब्द दिला आहे। या अधिवेशन सुरू असताना माननीय आमदार यशोमतीताईंनी सुद्धा हा अधिवेशनात विषय घेतलेला आहे। त्यावरही प्रशासन कडक कारवाई करतील। अन्यथा समजा जर इथे काही तोडगा निघाला नाही तर यावरचं नंतरचं पाऊल आम्ही SP साहेबांकडे देऊन तक्रार देऊन याचं काय निष्कर्ष निघतो तर ते पाहू। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं तिवसा शहरात गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढत आहे। अवैध धंद्यामुळे त्याला ते पोषक वातावरण होत आहे असं वाटते। बऱ्याचशा सामान्य नागरिकांना त्याचा आता त्रास वाढला आहे। तो त्याला कुठेतरी आळा बसावा व तिवसा शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ माननीय पोलीस निरीक्षकांना भेटलं आणि सांगितलं की समाजाचा सगळा घटक हा सुरक्षित असला पाहिजे। मग तो पत्रकार असो, सामान्य माणूस असो, त्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागानं घेतली पाहिजे। हा एक मुख्य मुद्दा घेऊन आम्ही आज तिवसा पोलीस स्टेशनला काँग्रेस तिवसा तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस सगळी ही मंडळी त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज पोलीस निरीक्षक साहेबांकडे आलो होतो आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला तो तसा शब्द दिला
की आम्ही भविष्यात त्याची पूर्ण काळजी घेऊ व दिवसा शहराचा कायदा व सुव्यवस्था अबाधित कसं राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू. दैनिक सकाळ समूहाचे तालुका प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या भातकुली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेतील आरोपींवर पत्रकार सुरक्षा कायदा 2019 नुसार कडक कारवाई करून अटक करण्यात यावी, प्रशिक मकेश्वर यांच्यावर लावण्यात आलेले खोटे गुन्हे खारिज करण्यात यावे या मागणीला घेऊन मंगळवारी 14 मार्चला पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून सोमवारी सकाळी राहत्या घरी जीवघेणा हल्ला चढविला. यावेळी घरी कुटुंबियांसोबत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली आहे. अनेक पत्रकार बांधव संघटना निषेध व्यक्त करीत आहेत. पत्रकार संरक्षक कायदा अंतर्गत आरोपींवर तात्काळ अटक करावी, पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्वरित मागे घेण्यात यावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी नायब तहसीलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तिवसा येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रशिक मकेश्वर यांनी एका पानटपरीवाल्यांची जे बातमी जी आहे हल्ला करणारी बातमी त्यांनी इकडे प्रकाशित केली होती. मात्र ते जे तेथील गावगुंडा आहे, गावगुंडांनी प्रशिक मकेश्वर यांना वृत्तपत्रामध्ये का बातमी प्रकाशित केली या कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मात्र तिवसा शहरामध्ये गुटखा असो, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये वातावरण असं झालेलं आहे की सर्व अवैध धंदे असल्यामुळे गावगुंडांची ताकद आणि हिंमत अशी वाढलेली आहे. त्यामुळे अशा पत्रकारांवर जर कधी असे जीवघेणे हल्ले होत असेल तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा जो आहे हा सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्वरित शासनाने अशा गावगुंडांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना भातकुली यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्वरित शासनाने त्या अशा गंभीर बाबीची दखल घेऊन अशा गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जे पत्रकारावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे हे तात्काळ शासनाने मागे घेण्यात यावे, अन्यथा येत्या काही दिवसातच पत्रकार संघटना च्या माध्यमातूनही धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे असं आम्ही या निवेदना माध्यमातून इशारा देण्यात येत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष गजानन खोपे, दिनेश खेडकर, कैलास बांगर, मोहम्मद सादिक, धनराज खरचान, डॉक्टर राधास्वामी काळे, अतुल भटकर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. देशात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. विदर्भात सुद्धा आता अचानक हवामानात बदल झाला असून 15 ते 18 मार्च पर्यंत हलका मध्यम तर कुठे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशात अवकाळी पावसाचे संकट पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याच अवकाळी पावसाचा पुन्हा डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भात येणाऱ्या 15 ते 18 मार्च दरम्यान काही भागात तुरळक आणि मध्यम तर काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती विभागाला बसण्याची शक्यता असून 16 आणि 17 मार्चला गारपीट होण्याची शक्यता आहे. 27 मार्च पर्यंत हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये
GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।